यांच्याकडून 1000 सॉरी 500. सँडी शेठ हिलाल यांच्याकडून 2000. रातोरात मालामाल. आणि धनाजी शेठ पाटील यांच्याकडून टीमला नेरे दुंद्रे फार्म हाऊस वर पार्टी. संकेतचे किती झाले एकदा काउंट करतो आम्ही. 9000. तब्बल एकदा जोरदार टाळ्या संतोष पाटील साठी. आणि वाढताय तांबा. गणेश शेठ पाटील यांच्याकडून 500 म्हणजे 9.5 झालेत. 10 करून टाका. हा बाळराम शेठ पाटील यांच्याकडून 500 10,000 प्लस प्लस तांबा तांबा. एकनाथ शेठ पाटील येत आहेत तांबा. मंगेश शेठ पाटील यांच्याकडून 1000 द्यायचं का थांबू अजून. चला धनंजय नाना पाटील आणि त्यासोबत संतोष नाना पाटील आणि योगेश वडवी साहेबांच्याकडून 1000 आहेत. आणि या सर्वांच्या उपस्थितीत एकदा जोरदार टाळ्या या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 69च्या चेस मध्ये 54 धावा बनवणारा संकेत. 10,000 पेक्षा जास्त पारितोषिक आपण सध्या तरी या सर्व मान्यवरांकडून आणि उसाटणे गावकऱ्यांकडून त्याला सध्या आपण देत आहोत. या सगळ्या मॅच कंटिन्यू करा. आपण अंपायर मॅच कंटिन्यू करायचे तुम्हाला. चला एका बाजूला मॅच देखील सुरू आणि जय 11 वेलकम उसाटण्याचे पुरस्कर्ते प्रवीण शेठ पाटील यांच्याकडून आमचं डिस्क जॉकी नितीन भाऊंसाठी 500चं कॅश प्राइज आलेलं आहे. मी प्रवीण दादांनाच विनंती करेन आपल्या शुभस्य आपण नितीन भाऊंना चला ते आपण देऊया तिकडेच. अभिनंदन नितीन भाऊ. कॉम्बॉक्ससाठी देखील त्यांच्याकडून ऑलरेडी 500ची कॉम्प्लिमेंटरी आलेली आहे. चला आता वळ्यात या मॅचच्या दिवशीने बॅक टू कॉम्बॉक्स. ऐकूयात रोशनजी संतेसर यांचा आवाज. थँक्यू थँक्यू सो मच करणजी काळन सर. थँक्यू सो मच जगदीशजी पाटील सर. अप्रतिम सामना आपण पाहिला. 69 धावा बनवायच्या होत्या या मॅचमध्ये. जय 11 वेलकम उसाटणे या टीमला आणि 3 चेंडू ठेवून 21 चेंडूंमध्ये चेस केल्या. 69 धावा. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. शॉर्ट पॉईंटला हा चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावरती मिनिट एक धाव. लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या 1ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या फेरीमधील हा शेवटचा सामना नावाली आणि गोरपे या 2 संघांमध्ये सुरू आहे. देवा ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर खेळतायत. फॉलो थ्रू मध्ये अडवू शकले नाही आहेत गोलंदाज. त्याच्यावरती मिनिट एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. चला 2 सामने नक्कीच जिंकलेत. ओमसाई तलोजा मजकूर या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. जय 11 वेलकम उसाटणे या संघाने आणि दुसऱ्या फेरीमधील हा शेवटचा सामना सुरू आहे. त्यानंतर 3 संघांमध्ये ड्रॉ केला जाईल. मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल. फलंदाज झालाय फेल. सॉफ्ट डिसमिसल. लागतोय पहिला धक्का जय खांडेश्वर गोरपे या संघाला.
सागर पाटील नवीन फलंदाज. या 20 लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा. वाईट बॉलचा येतोय. मिळत्या 1 तर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात राहिली आहे या मॅचमध्ये. जय खांडेश्वर गोरपे या संघाची. 4 षटकांचा सामना आहे. सागर पाटील आणि देवा शिसवेला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल या मॅचमध्ये. क्लीन बॉल. यश उद्ध्वस्त दांडी. गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद सागर पाटील. बॅक टू द पवेलियन. कल्पेश पाटील येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 4थ्या क्रमांकावरती 2 विकेट मिळवलेत या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी होती आहे या पहिल्या षटकामध्ये. विकी मुकादमच्या माध्यमातून 10 का दम दाखवतो आहे या षटकामध्ये. आणि 2 महत्त्वाचे फलंदाज बाद झालेत गोरपे या संघाचे. देवा शिसवे आणि कल्पेश पाटील ही जोडी आहे. 4 षटकांचा सामना. 4 षटकांच्या मॅचमध्ये 50+ धावा बनवावे लागतील. बॅटच्या आतली कडा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. यष्ट्यांच्या पाठीमागे विकेट किपर राहुल पवार आहेत ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2/4. थँक्यू सो मच. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय या दुसऱ्या षटकामध्ये. राहुल पवार स्ट्राईक इनला बॅट्समन देवा शिसवे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल या षटकामध्ये. देवा ऑन स्ट्राईक. पहिल्या चेंडूवरती बिग हिट. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. गोरपे गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. केलंय राहुल पवारचं. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल सुरू आहे. ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. 1 धाव झाली पूर्ण. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 2/11 ही धावसंख्या आहे. धावसंख्या आहे 11. समोरच्या दिशेने खेळतायत. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. डे नाईट फॉर्मॅट. शिवभक्त पैलवान स्वर्गीय रामचंद्र मडवी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. स्ट्राईक इनला बॅट्समन देवा शिसवे. बॅकफुटला गेले. पंच करतायत. क्षेत्ररक्षक आहेत आणि तिसऱ्या अटेम्प मध्ये
हा झेल पकडलेला आहे स्वीपर कव्हरला. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. संघनायकाची विकेट मिळवली आहे. चला. देवा शिसवे बॅक टू द पविलियन. ड्रॉ करणार आहोत आपण. जय 11 वेलकम उसाटणेचे कॅप्टन, त्यासोबत ओम साई तळोसे मजकूरचे कॅप्टन, संकेत पाटील, हेमंत पाटील आणि दोन्ही 12th मॅन. आपल्याला फक्त लक्ष द्यायचं. आणि कुमार साई लिलाल, शंकर बैलाचे छोटे मालक साई लिलाल यांच्या शुभस्य आपण ड्रॉ करणार आहोत. पाहूया कोणत्या संघाचं भाग्य उजळत आहे आणि नशिबाच्या आधारे त्यांना पुढची वाटचाल मिळते. ओके, तुम्हाला फक्त चिट्स पाहायच्या आहेत, उचलायच्या नाही. साईल उचलणार आहे. प्रत्येक टीमचं नाव आहे आणि इकडे जी थर्ड चिट आहे तिकडे विजेता टीम म्हणजे ऑनगोईंग मॅच जी सुरू आहे त्यांच्या मधली. चला, एक चिट आणि त्यामध्ये नाव विनर टीम, ऑनगोईंग मॅचचे विनर, जिंकल्यानंतर थेट घरी. म्हणजे आता आपण टॉस लगेच करूयात का? चला, कॉइन कुठे आपला? साईल, टॉस ही करूयात आपण. मर्चंट नेव्हीमध्ये जे कार्यरत आहेत प्रितेश पाटील यांना विनंती आपण मंचावरती या. आणि आपल्या शुभस्य टॉस देखील केला जाणार आहे. या दोन्ही कॅप्टन संकेत पाटील आणि हेमंत पाटील, तवळसे मजकूर आणि जय 11 वेलकम उसाटणे यानंतरचा आजचा रजनीचा शेवटचा सामना आहे. टॉससाठी तुम्हाला यायचं आहे. चला, तिसरे पंच या व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू आहे करंजी. संकेत, टॉस आपण लगेचच करत आहोत. संकेत पाटील आणि हेमंत पाटील, जय 11 वेलकम उसाटणे ओमसाई व्हाईट बॉल आहे. मजकूर व्हाईट बॉल आहे. मर्चंट नेव्ही ऑफिसर प्रितेश पाटील यांच्या शुभस्य टॉस. टेल्स इज अ कॉल अँड इट्स अ टेल. जय 11 वेलकम उसाटणे टॉस जिंकलाय. नेक्स्ट मॅच मध्ये ते करतील फिल्डिंग. आपण लगेच सन्मान करणार आहोत. मर्चंट नेव्ही ऑफिसर आपल्यामध्ये प्रितेश पाटील आहेत आणि मी योगेश दादा मडवी, संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान यांच्या शुभस्य सन्मान. एका बाजूने मॅच देखील सुरू आहे, मात्र या सन्मानानंतर आपण लगेचच कॉम्बॉक्सच्या दिशेने देखील जाणार आहोत. मर्चंट नेव्हीमध्ये जे कार्यरत आहेत प्रितेश भाऊ पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. थँक्यू. पुन्हा एकदा आपण मंचाची शोभा वाढवा. बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच. धावसंख्या धावफलकावरती आहे 18. षटक क्रमांक सुरू आहे ते म्हणजेच दुसरं राहुल पवार यांचं. स्विंग अँड मिस, डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी करतायत राहुल पवार. या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती आहे 18 धावा. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 बनवलेत ते म्हणजेच जय खांडेश्वर गोरपे या संघाने.
तन्मय पाटील येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू मिस टायमिंग आहे, डीप मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज विकास पाटीलचा खेळ. सलगच्या 2 विकेटसाठी मंगेशजी पवार यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. विकेट तर मिळवली आहे तन्मय पाटीलने. जर अजून एक विकेट मिळवली तर मंगेश पवार साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 18. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. प्रमोद गायकर, गोलंदाज तन्मय, राईट आर्म राऊंड विकेटने. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एलिव्हेशन नाहीये आणि हा झेल पकडलेला आहे काऊ कॉर्नर सीमा रेषेवरती. फलंदाज झाले बाद आणि बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेत मंगेशजी पवार साहेबांकडून. 500 रुपयांचं पारितोषिक तन्मय पाटीलसाठी. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज तन्मय पाटील. न्यू बॅट्समन शनी भोईर येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. हॅट्रिक बॉल ऑन अ हॅट्रिक. फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत लॉंग ऑनला डीपमध्ये. फिल्डर आहेत, एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिसफिल्डिंग आपण पाहिली लॉंग ऑन सीमा रेषेवरती. थोडंसं खराब क्षेत्ररक्षणाने त्याचाच फायदा घेतलाय. स्विंग याना मिस, डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती, फक्त आणि फक्त 20. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतं या मॅच मध्ये. क्या बात आहे, समोरच्या दिशेने खेळताय सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. सोमय धावसंख्या 4 ने पुढे जाईल 24. 24 धावा या फटक्यांची नितांत गरज आहे गोरपे संघाला. फुल टॉस, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. खराब फिल्डिंग गॅदर करू शकले नाहीयेत गोलंदाज. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळत आहेत या चेंडूवरती. एकूण धावा 2 आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26.
धावसंख्या आहे 26. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 बनवलेत. जय खांडेश्वर गोरपे या संघाने. शनी भोईर आणि फलंदाज कल्पेश पाटील ही जोडी आहे. नवीन गोलंदाज या अंतिम षटकामध्ये येत आहेत. सुरेश पाटील. स्लो गोरचं हे षटक, हाणामारीचं हे षटक आणि स्लॉग हिटिंग करावी लागेल, कारण की 4 षटकांच्या मॅचमध्ये 40 ते 45 धाव बनवावे लागतील या मॅचमध्ये. सुरेश पाटीलने जर 3 विकेट घेतले तर मंगेश पवार यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. पहिला चेंडू समोरच्या दिशेने. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्रिकेटमधला सेफ फटका, क्रिकेटमधला देखणा फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. धावसंख्या 32. पहिल्या चेंडूवरती हा षटकार येतोय. फलंदाज कल्पेश पाटील. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 33. 3-3. ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. 1 धाव झाली कंप्लीट. खराब फिल्डिंग नक्कीच खराब झालेली आहे, परंतु तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे रनआउटसाठी. या इनिंगचा विचार केला तर एक चौकार देखील आपण पाहिला तिसऱ्या षटकामध्ये. तिथे देखील मिसफिल्डिंग झाली होती, त्याच्यावरती तो चौकार आला होता. आपण चेक करतो योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि नॉट आउट आहेत. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या आहे 35. गतीमध्ये परिवर्तन केलंय. डीपमध्ये फिल्डर आहेत. मिडविकेट सीमारेषे लगत हा चेंडू फील्ड होतोय. 1 धाव झाली पूर्ण. बॅकअप आहे. एकच धाव मिळणार आहे चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 36. 36 धावा धावफलकावरती. 36 धावा. 36. अजूनही अंतिम षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूंमध्ये 1 ते 2 मोठे फटके अपेक्षित आहेत गोरपे संघाला. प्रचंड वेग. हाफ ट्रॅकर आहे चेंडू. अतिरिक्त बाउन्स मिळत आहे. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर राईज झालाय आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलेला आहे. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 36. अंतिम षटकातील 2 चेंडू शिल्लक. राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरेश पाटील. ऑन साइडला बिग हिट इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. लॉंग ऑन सीमा पार. षटकार. धावसंख्या 42. अंतिम चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू आलाय. डॉट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 42 आणि 43 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे जय खांडेश्वर गोरपे या संघाने जय हनुमान कोटकर स्पोर्ट्स नावाली या संघासमोर.
राहुल पवार आणि बादल मुकादम ही जोडी दाखल झाली आहे. 43 धाव बनवायचे आहेत 4 षटकांमध्ये. 24 चेंडू आणि 43 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आहे. पहिल्या सामन्यामध्ये 75 धाव बनवायच्या होत्या आणि त्या 75 धाव बनवल्या होत्या. नावाली संघाने खोनी या संघासमोर, त्यानंतर गोरपे संघाने पहिल्या मॅचमध्ये नक्कीच आशेले या संघासमोर 58 धाव बनवल्या होत्या आणि त्या 59 धावा डिफेंड केल्या होत्या. दोन्ही संघांनी आजच्या रात्रीमध्ये एक एक सामना जिंकलेला आहे आणि जो ड्रॉ झाला त्या ड्रॉच्या माध्यमातून विजेत्या संघाला बाय आहे. म्हणून बाय वन गेट वन फ्री. जो संघ इथून सामना जिंकेल तो संघ टॉप 12 मध्ये प्रवेश करेल. सलगच्या 3 षटकारांसाठी मंगेशजी पवार आणि राजेशजी पाटील बुर्दुल यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे नावाली या टीमला. अपील करतायत. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. यष्ट्यांच्या पाठीमागे सागर पाटील आहेत. गोलंदाजी मार्कवरती देवा शिसवे, ज्याने पहिल्या मॅचमध्ये 2 षटकं हाताळली होती, 9 धावा खर्च केले होते आणि 4 विकेट घेतले होते. तोच देवा शिसवे गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. यावेळी अप्रतिम टायमिंग, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला डीपमध्ये फिल्डर आहेत, त्याच्यावरती मिळते 1 धाव आणि या एका धावेने श्री गणेश होते. धावसंख्या आहे नावाली या टीमची बिनबाद 1. राहुल पवार रन मशीन नावाली या संघाची. नावाली म्हटलं तर आमचे लेजंड क्रिकेटर आणि समालोचक नवनाथ दादा साळुंके यांच्या गावातील हा संघ इन ॲक्शनमध्ये. बिग हिट, लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर. नावाली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. स्वीप करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. डीपमध्ये फिल्डर थोडेसे दूर आहेत. स्क्वेअर लेगला चेंडू फील्ड होईल तोपर्यंत मिळत आहेत या एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 9. सुरुवात चांगली झाली आहे या मॅचमध्ये. 9 धावा धावफलकावरती आहेत. 43चा पाठलाग करायचा आहे. 34 धावांची अजूनही गरज. 20 चेंडू शिल्लक. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. 1 धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल इन डबल फिगरमध्ये. 10 जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या मॅचमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये बादल मुकादमने 10 कदम दाखवला होता. तोच बादल स्ट्राईक एंडवरती. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. अंतिम चेंडू आलाय डॉट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे.
18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजय पाटील येत आहेत. स्ट्राईक एंडला बॅट्समन राहुल पवार आणि यस फिंगर अप फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन, ही गोल्डन विकेट मिळवली आहे पहिल्या चेंडूवरती. अजय पाटीलने माघारी परतावं लागेल. राहुल पवार बॅक टू द पविलियन. चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. बादल मुकादमचा बल्ला शांत आहे. ज्या बादलने पहिला सामना नक्की जिंकून दिला होता. जय हनुमान कोटकर स्पोर्ट्स नावाली या संघाला. यष्ट्यांच्या पाठीमागे सागर पाटीलने अप्रतिम झेल पकडला पहिल्या चेंडूवरती आणि राहुलला बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. जय खांडेश्वर गोरपे या संघाला अशीच गोलंदाजी करावी लागेल, कारण की 43 धावा डिफेंड करायच्या आहेत या मॅचमध्ये. बॅकफुटला गेले, टॅप करण्याचा प्रयत्न, डीपमध्ये फिल्डर आहे स्वीपर कव्हरला, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 11. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. 16 चेंडू शिल्लक, बनवायच्या धाव 32 या मॅचमध्ये. स्ट्राईक एंडला बॅट्समन बादल मुकादम. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अजय पाटीलचा, आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. व्हाईट बॉलसाठी हा रिव्ह्यू आहे. प्रत्येक टीमकडे नक्कीच एक एक रिव्ह्यू आहे आणि रिव्ह्यू अनसक्सेसफुल, त्यामुळे रिव्ह्यू गमावलेला आहे. नावाली संघाने नावाली टीमला पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाहीये या इनिंगमध्ये. डॉट बॉल येतोय. बादल संघर्ष करतो या सामन्यामध्ये. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल, क्षेत्ररक्षक आहेत आणि हा रिले झेल पकडलेला आहे. एकाने सोडला आणि दुसऱ्याने पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. एकच जल्लोष आपण पाहू शकाल गोरपे संघामध्ये, कारण की त्यांना माहिती आहे बादल मुकादमच्या विकेटचं महत्व. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. तन्मय पाटील येत आहेत बॅटिंग करण्यासाठी, ज्याने गोलंदाजी खूप चांगली केली आहे पहिल्या इनिंगमध्ये. बॅटिंग चांगली करावी लागेल, कारण की सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. राहुल पवार आणि बादल मुकादम या षटकामध्ये 2 महत्त्वाचे विकेट मिळवलेत अजय पाटीलने. एक्सपिरियन्स आहे अजय पाटीलकडे आणि तो एक्सपिरियन्स कामी येतो आहे. असं म्हटलं जातं, एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव सिद्ध केलेला आहे या सामन्यामध्ये अजय पाटीलने. ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि पाहावं लागेल काय घडलंय. तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. चेक करूया आपण. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. पहिली धाव फार वेगाने पूर्ण केली होती. ऑन द स्टंप फेकी आणि SOUT. फलंदाज झाले बाद.
विकेटचं पतन. तन्मय पाटील बॅक टू द पवेलियन. बाद केलेले आहेत. एकंदरीत 3 फलंदाज बाद झालेत. त्यामध्ये एक रनआउट आहे. 13 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा या मॅच मध्ये तब्बल 31. 13 चेंडू 31 ची गरज. उपकार मुकादम येत आहेत बॅटिंग करण्यासाठी आणि शेवटचा चेंडू आलाय डॉट. अजय पाटीलची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. अवघ्या 2 धावेंचं षटक फेकलेलं आहे अजय पाटीलने आणि या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलेलं आहे. जय खांडेश्वर गोरपे या संघाने 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 31 धावांची गरज नावाली टीमला. नवीन गोलंदाज आहेत मिलिंद शिसवे. चेंडू शिल्लकीत 12 धाव बनवायचे आहेत 31 या मॅचमध्ये. हे षटक फार महत्त्वाचं असेल दोन्ही संघांसाठी. जर या षटकामध्ये 2 ते 3 मोठी फटके आले तर वापसी होईल नावाली संघाची. आणि जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करेल गोरपे संघ. पहिला चेंडू आला डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅचमध्ये नावाली या टीमवरती. 11 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो या मॅचमध्ये. पुल करण्याचा प्रयत्न टीममध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली पूर्ण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती. संत गतीने धावफलक पुढे जाताना मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. कारण की 10 चेंडू शिल्लक 30 धावा बनवायच्या आहेत. गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. चौकार षटकरांची आतिषबाजी करावी लागेल नावाली या संघाला. ऑन साइडला बिग हिट. संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय. फलंदाज उपकार मुकादमच्या बॅटमधून. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल कारण की संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे नावाली संघ. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. कोणताही फुटवर्क नाहीये. आलाय डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे फक्त आणि फक्त 19. 8 चेंडू शिल्लक. 24 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट. कॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार.
7 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे गोरपे गावचे जवळचे मित्र उद्योजक समाजसेवक ऋतिक भोईर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. चेंडू शिल्लक 7 धावा बनवायचे आहेत 20 या मॅचमध्ये. उपकार मुकादम ऑन स्ट्राईक, ज्याने एक षटकार एक चौकार लगावलाय या षटकामध्ये. सात चेंडू आणि 20. बॅटिंग चांगली आहे या षटकामध्ये. एक षटकार एक चौकार आलेला आहे आणि विजयाच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत नावाली या टीमच्या या सामन्यामध्ये. अंतिम चेंडू शिल्लक. हाफ ट्रॅकर चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 23. 6 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी कंपल्सरी 20 धावा बनवायच्या आहेत, कारण की या स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. वही आते जिने साई बोलाते. अप्रतिम संगीत आपण ऐकलं डीजे मास्टरच्या माध्यमातून. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. सुरेश पाटील आणि उपकार मुकादम ही जोडी आहे. ओमकार पाटील येत आहेत या अंतिम षटकामध्ये. या 20 धावा डिफेंड करण्यासाठी. क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कोणतंही भाकीत करणं हे चुकीचं असतं. जोपर्यंत शेवटची धाव बनली जात नाही, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडला जात नाही, तोपर्यंत कोणतंही भाकीत करणं हे चुकीचं असतं. डेड बॉल. प्रेशर आहे कारण की अंतिम षटकामध्ये 20 धावा डिफेंड करायच्या आहेत ओमकार पाटीलला आणि स्ट्राईक एंडला बॅट्समन सुरेश पाटील. सहा चेंडू 20. पहिला चेंडू पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती पहिला तडाखा आपण पाहतोय. सुरेश पाटीलने लगावलाय हा षटकार. जर 3 लागोपाठ षटकार लगावले तर मंगेश पवारकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. गोलंदाज ओमकार पाटील. दडपण आहे कारण की पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. 5 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल आणि सागर पाटीलने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती क्विक रिप्लाय. तंबूचा रस्ता दाखवलाय सुरेश पाटील. ची खेळी संपुष्टात.
विकी मुकादम येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 4 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावांची गरज या मॅचमध्ये आहे नावाली या संघाला. सामना कधीही कोणत्याही टीमच्या बाजूने झुकू शकतो. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच पुन्हा एकदा वापसी होईल नावाली या संघाची. ओमकार पाटीलचं मी कौतुक करेंगे की पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार, त्यानंतर केलेले हे कमबॅक, विकेट मिळवली आहे. ड्राईव्ह करताय, स्ट्रेट ड्राईव्ह आहे, फार वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग ऑन, सीमा पार. जणू काय या फटक्याचे चटके लागले असतील. चौकार. तीन चेंडू शिल्लक आहेत. 10 धावांची गरज. 3 चेंडू बनवायच्या धावा 10 या मॅच मध्ये. स्ट्राईक इनला बॅट्समन विकी मुकादमने चौकार लगावलाय. सामना बॅलन्स आहे. काटेकी टक्कर या दोन संघांमध्ये. क्रिकेटचं महायुद्ध सुरू आहे या दोन संघांमध्ये. फुल टॉस, गॅप मधून चेंडू चाललाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 6 या मॅच मध्ये. पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. हाईट फॅक्टर आपण चेक करूया. फेअर डिलिव्हरी आहे पंच. 2 चेंडू 6ची गरज. जर सामना जिंकला नावाली टीमने तर मंगेशजी पवार यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक. दोन चेंडू 6ची गरज. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. 2 चेंडू 6ची गरज. स्ट्राईक इनला बॅट्समन विकी मुकादम. अपील आणि यस. फिंगर अप. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. विकी मुकादम बॅक टू द पवेलियन. एक चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि गोरपेगावचे उद्योजक समाजसेवक ऋतिक भोईर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. पुरस्कर्ते आहेत. अनेक मोठ्या मोठ्या संघाने ते पॅक करत असतात. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 1 चेंडू 6ची गरज. गोल्डन षटकार येईल का की ओमकार पाटील हा सामना जिंकून देईल. 1 चेंडू आणि बनवायच्या धावा 6 या मॅच मध्ये. जर षटकार मारून सामना जिंकून दिला तर मंगेश पवार यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. न्यू बॅट्समन आहेत प्रणव गायकर. जो संघ जिंकेल तो संघ
सुपर 12 मध्ये असेल कारण की त्या संघाला बाय देखील आहे. एक बॉल 6. अंतिम चेंडू आलाय डॉट आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे जय खांडेश्वर गोरपे संघाने. बाय 1 गेट 1 फ्री आणि जय खांडेश्वर गोरपे संघ दाखल होतोय सुपर 12 मध्ये. अभिनंदन जय खांडेश्वर गोरपे संघाचं. संघाचे कॅप्टन देवा शेसवे, अजय पाटील, सागर पाटील सर्वांचं अभिनंदन आणि ऋतिक भोईर आपलं देखील अभिनंदन.